नमस्कार प्रेक्षकांनो, या ठिपक्यांची रांगोळी मालिकेमध्ये या अपूर्वाला आता हळूहळू प्रेमाची जाणीव होऊ लागली आहे. परंतु हे सगळं तिने कौशिक समोर कबूल केलं आहे. तिने डॉक्टर कौशिक यांना माझा खडूसवर खूप प्रेम आहे असं सांगितलं तर आहे, पण या गोष्टी तिला जिथे बोलायला पाहिजे तिथे ती बोलत नाहीये. शशांकला तिने तिच्या प्रेमाची लवकरात लवकर कबुली दिली नाही तर सगळ्या गोष्टी आता उलट्या घडण्याची शक्यता आहे. आणि अपूर्वाने अजून जर खूप उशीर केला तर ती शशांकचं प्रेमही गमवू शकते. तर कौशिक आणि कोकीने जो प्लॅन केला आहे अपूर्वाला प्रेमाची जाणीव होण्याचा, हे सगळं त्यांनाच महागात पडू शकतं आणि अपूर्वा आणि शशांक एकत्र येण्याच्या ऐवजी वेगळे होऊ शकतात. हे सगळं सांगण्यामागे तशी कारणे सुद्धा आहेत. प्रेक्षकांनो, मागील काही दिवसांमध्ये शशांक छाती ठोकपणे आणि कॉन्फिडन्समध्ये सांगत होता की माझं अपूर्वावर खूप प्रेम आहे आणि तिचंही माझ्यावर खूप प्रेम आहे आणि एक दिवस तिला या प्रेमाची जाणीव होईल आणि ती सगळं सोडून माझ्याकडे परत येईल. पण आता जसं अपूर्वाचं दुसरं लग्न जवळ येत आहे तसं शशांकचा हा कॉन्फिडन्स कमी झाला आहे. त्याचं हे अपूर्वावरचं प्रेम आता रागात बदलत आहे आणि तिच्याबद्दल त्याला तिरस्कार निर्माण झाला आहे. मागे सुवर्णाईच्या बर्थडे विषयी चर्चा चालू असताना शशांक स्पष्ट शब्दात सांगतो की आता माझं तिच्याशी काही घेणं देणं नाहीये. तिचं माझ्यावर बिलकुल प्रेम नाहीये. ती आपल्याशी कधीच भावनिक नात्याने जोडली नाही. या सगळ्यांची मला आता पूर्ण कल्पना आली आहे. त्यामुळे तिच्याशी आता काहीच संबंध ठेवण्याची गरज नाहीये असं तो सगळं बोलताना दिसतो. आणि आजही ती घरी आल्यानंतर शशांक विठू बाबा सोबत असताना बोलतो की हिला काय एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाहीये, आपल्यासाठी ती अनोळखी आहे. आणि थोड्या वेळाने जुई जे नाटक करत असते ते अपूर्वाला करायचं असतं आणि जेव्हा ती शशांक समोर येते तेव्हा शशांक तिला पुन्हा एकदा बोलतो की मला हिच्यासोबत हे नाटक करायला जमणार नाहीये. माझ्यासाठी ही अनोळखी आहे, परकी आहे. मी आधी हिचा नवरा होतो पण आता हिचा कोणीच लागत नाही आणि परस्त्री सोबत असं नाटक करायला मला जमणार नाही. पण जुई तुझ्यासोबत मला जमेल. आणि येणाऱ्या भागामध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल की हा शशांक घरातल्यांना सांगत असतो की अपूर्वा आता माझ्यापासून भावनिकरित्या खूप दूर गेली आणि आता पुन्हा कधीच परत येऊ शकत नाही. त्यामुळे प्रेक्षकांना अजून जर अपूर्वाने या सगळ्या गोष्टी बोलण्यासाठी वेळ घेतला तर नक्कीच तोपर्यंत अपूर्वाचं प्रेम हे तिरस्कार आणि रागामध्ये बदलेल आणि यानंतर शशांक हो बोलेल की नाही याची पण शंकाच आहे. त्यामुळे पाहू आता येणाऱ्या भागामध्ये काय दाखवतात. अशाच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.